स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। मला एक अनाउन्समेंट करायची आहे की मला 20 एकर जमीन महाराष्ट्रामध्ये कुठेतरी घ्यायची आहे। मला तुम्ही सजेस्ट करा की मी ती जमीन कुठे घेऊ आणि काय करू। पण एक अट अशी आहे ना, मला ना कुठे शेती असते, कधी करायची किंवा कधी काय पेरायचं, कधी ते काढायचं हे मला काहीही माहित नाहीये। तर मला सांगा या केसमध्ये म्हणजे मला खरंच काही माहित नाही शेतीमध्ये कसं असतं, कधी काय उगतं, कधी कुठे लागतं, त्याला किती पाणी लागतं, त्याला कधी आपल्याला बाहेर काढावं लागतं, मला काहीही याच्यातलं माहित नाही। पण मला ना 20 एकर जमीन महाराष्ट्रामध्ये घ्यायची आहे। मला सांगा मी कुठे घेऊ? हा प्रश्न जेव्हा मी तुम्हाला विचारेल, सगळ्यात पहिले तुम्ही काय म्हणाल, दादा पहिले शेती काय ते समजून तरी घे, मग 20 एकर जमीन घे। एखादा डॉक्टर आहे, मला सांगा त्याला जर इंजेक्शनची भीती वाटत असेल किंवा त्याला मला सांगा रक्ताचीच भीती वाटत असेल, तर मला सांगा तो डॉक्टर बनू शकतो का? एखाद्याला 20 एकर जमीन घ्यायची आहे, समजा मलाच घ्यायची आहे आणि मला शेतीतलं शून्य नॉलेज आहे, तर मी शेती करू शकतो का? नाही। तसंच बाळांनो लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येक जण CS, IT, AI, ENTC याच्या मागे पळताय, पळा हरकत नाही, पण कोडिंग तुम्हाला केल्याशिवाय पर्याय नाहीये। कोडिंग शिकणंच आहे, कोडिंग करणंच आहे आणि तुम्ही कोडिंग तरी करून बघितली आहे का? हे असंच झालंय की जसं मी सांगितलं, मला 20 एकर जमीन घ्यायची आहे, पण मला शेतीतलं तर काही माहित नाही, पण मला करायचंय। याचं उत्तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की मी सक्सेसफुल होणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। तसंच मला दादा CS घ्यायचंय, मला IT घ्यायचंय, मला AI घ्यायचंय, मला ENTC घ्यायचंय, पण कोडिंग काय हे मला माहितीच नाही। ही आजची परिस्थिती आहे आणि प्रत्येक मुलाने यावर थोडासा विचार केला पाहिजे। मी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रांच कशी सिलेक्ट करावी किंवा ब्रांच सिलेक्शन कसं असलं पाहिजे यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिस्कस करणार आहोत। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड सर्वच्या सर्व अपडेट्स व तुम्हाला एक छानशी काउन्सिलिंग या चॅनलवर नक्कीच तुम्हाला भेटत राहणार आहेच। ज्या मुलांनी काल एनरोलमेंट केलेली आहे 24 ते 48 तासामध्ये तुम्हाला ॲपचा ॲक्सेस मिळणार आहे आणि लवकरच आपला कोडिंग कोर्स सुरू होणार आहे, तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये। आता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मी जर तुम्हाला विचारलं की कोणता फोन तुम्हाला घ्यायचा आहे, आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन झाल्यावर कित्येक जणांचा ठरलाय, कित्येक जणांनी नवीन मोबाईल्स ऑलरेडी घेतलेले आहेत। मोबाईल फोन बघताना हे बघितलं ना की किती मेगापिक्सेलचा कॅमेरा होता, किती रॅम होती, रोम होती, 2-3 ऑप्शन्स असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून ठरवलं असेल पप्पा या फोनचा कॅमेरा जरा चांगला जास्त आहे, या फोनचा सोनीचा कॅमेरा आहे, याचा ह्याचा कॅमेरा आहे, याची बॅटरी लाईफ चांगली, हे सगळं तुम्ही सगळेजण करताय। किंवा कित्येक जणांनी अजून घरच्यांना सांगितलं नसेल पण रेडी ठेवलंय की मला हा फोन घेऊन द्या माझं ज्या दिवशी ऍडमिशन झालं। असं प्रत्येकाने आपले फोन ठरवून ठेवलेत, पण कोणीही ब्रांच ठरवलेली नाहीये, कोणीही कॉलेज ठरवलेलं नाहीये। असं का? कारण आपलं त्याच्यात इंटरेस्टच घेत नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, हा काही टोमणा नाहीये किंवा ही गोष्ट काही मी तुम्हाला लागावी किंवा तुम्हाला वाईट वाटावं म्हणून सांगत नाहीये। बाळांनो लक्षात घ्या, या गोष्टी आजच्या घडीला जास्त महत्त्वाच्या आहेत आणि जेवढा इम्पॉर्टन्स तुम्ही बाकीच्या गोष्टीला देताय, जर तुम्ही तेवढाच इम्पॉर्टन्स या गोष्टीला दिला, असंच आहे ना, जसं आपल्याकडे मार्केटमध्ये 10-20 फोन असतात, आपण आपलं बजेट बघतो, बजेटमध्ये कोणता फोन मिळतो असा विचार करतो। आता तुमच्याकडे 20,000चं बजेट आहे, आयफोन घ्याल का? नाही। तुम्हाला पर्सेंटाईल कमी असेल तर COP स्वप्न बघाल का? नाही। माझं हे बजेट आहे, या बजेटमध्ये मला कोणता बेस्ट फोन भेटेल, एवढे ब्रँड्स आहेत, ब्रँड्स म्हणजेच कॉलेजेस आहेत, प्रत्येक कॉलेज कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी फेमस असतं। जसं आपण EMI म्हणून कमी प्राइस मध्ये असतं, काय आता आयफोन म्हणलं तर कॅमेरासाठी मे बी फेमस असेल, तसं प्रत्येक कॉलेज कोणत्या ना कोणत्या ब्रँडसाठी फेमस असतं। मग मला काय करायचंय, बेस्ट काय ते तुम्हाला ठरवता आलं पाहिजे। आता मी युट्यूबर आहे, तुम्हाला कॅमेराची जास्त गरज पडते, मी फोन घेताना कॅमेरा बघणार आहे। मग तुम्हाला जर कोडिंग करायची आहे, तुम्हाला टेक ब्रँच मध्ये जायचं, तर कुठे चांगल्या टेकच्या प्लेसमेंट होतात हे तुम्हाला बघावं लागेल। या उदाहरणावरून समजून घ्या की जसं तुम्ही फोन ठरवताय, फोन ठरवताना माझी प्राइस बघताय, पहिले आपण असतं बजेट, मी ठरवतो की मला 30,000च्या आतचा फोन घ्यायचा आहे, मला 10,000च्या आतचा फोन घ्यायचा आहे। मग सगळ्यात पहिली गोष्ट तीच येते, तुमचं पर्सेंटाईल आहे, मला या रेंजमध्ये काय मिळू शकतं। मग आता 100 ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत, त्यातले 2-4 तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि ते तुम्हाला घ्यायचंय। ॲज इझी ॲट दॅट ही प्रोसेस आहे। पण आपण काय केलंय, याला किचकट करून टाकलंय, मला फक्त CS पाहिजे, ओके, मला आयफोनच पाहिजे, पण माझ्याकडे 10,000 आहेत, अशी कन्सेप्ट घेऊन तुमच्यापैकी कित्येक लोक बसलेली आहेत। किंवा मग काहीतरी तुम्ही मनामध्ये चुकीच्या धारणा धरून बसलेल्या आहेत। पण लक्षात घ्या, जसं तुम्ही फोन ठरवलाय, जसं तुम्ही या सगळ्या गोष्टी ठरवल्या, मी पहिलं उदाहरण सांगितलं, लक्षात घ्या, ब्रांच जर तुम्हाला घ्यायची, मी एक उदाहरण देतोय, आज आपण थोडंसं ब्रांच कशी निवडली पाहिजे, ब्रांच बाबतीत तुम्ही काय विचार केला पाहिजे हे मी तुम्हाला समजून सांगतो। सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्या,
घ्या. CS, IT, AI, ENTC घेताय. का घेताय? की मला IT मध्ये करिअर करायचंय, मला टेक्नॉलॉजीमध्ये जायचंय. मला सांगा, या कोणत्याही ब्रांचमध्ये तुम्ही कोणताही व्हिडिओ बघा, कोणीही तुम्हाला काय सांगणार आहे? कोडिंग जमली पाहिजे, कोडिंग तुम्हाला करावी लागेल किंवा कोडिंग शिका, हेच तुम्हाला कोणीही सांगणार आहे. मग आपण करतोय का ते? नाही. कित्येक मुलांनी अजूनपर्यंत कोडिंग काय आहे हे सुद्धा बघितलेलं नाहीये. मी म्हणत नाही की माझंच बघा, याचं बघा, दुसऱ्यांचं बघा, कोणाचंही बघा, पण कुठेतरी कोडिंग बघा, करून बघा. डॉक्टर बनल्यानंतर ठरवू नका की बाबा मला रक्तच आवडत नाही किंवा मला इंजेक्शन द्यायलाच भीती वाटते. असं चालणार नाही. तुम्ही जर CS, IT, AI, ENTC ब्रांच घ्या, घेण्याबद्दल मी नाही म्हणत नाहीये, पण ब्रांच घेताना पहिले हा विचार करा की मला कोडिंग आवडतीये का, मला जमतीये का. कोडिंग हा खूप वास्ट विषय आहे, याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात, तर मला ऍटलिस्ट ते आवडतंय का, मी भविष्यामध्ये जाऊन ते करू शकतो का. जर मी करूच शकत नसेल तर मी CS, IT, AI, COEP मध्ये घेऊन तरी उपयोग होणार आहे का. साहजिकशी गोष्ट बाळांनो, या गोष्टींचा विचार करा. मला कोडिंग जमत नसेल तर मी मेकॅनिकल, मी इलेक्ट्रिकल किंवा दुसरी सिव्हिल ब्रँच असेल याच्यामध्ये मी लक्ष घातलं पाहिजे. खूप सोपं आहे ब्रांच सिलेक्ट करणं, एवढं पण रॉकेट सायन्स नाहीये, खूप सोपं आहे. ज्या ब्रांचसाठी जे लागतं ते मला जमतंय का, सोपं मी तुम्हाला सांगतो. आपण थोडंसं अजून आज एलॉबरेट करूया की मेकॅनिकल ब्रांच घ्यायची, तर तुम्ही हा विचार केला पाहिजे की मला ऑन साइड जॉब हवाय, म्हणजे नाही का मी ऑन साइड जायला तयार आहे. आता मी माझा स्वभाव सांगतो, माझ्या स्वभावाप्रमाणे मला जर कोणी ऑप्शन दिला की घराच्या बाहेर फिरायला जायचं का घरी झोपायचं, तर मी घरी झोपणं हे प्रेफर करणारा माणूस आहे. ठीक आहे, म्हणजे मला आराम लागतो किंवा मी फार दगदग करू शकत नाही. मग जर मी मेकॅनिकलची जॉब घेत असेल तर मला सांगा हे पॉसिबल होणार आहे का. नाही. सो तुम्ही जर मेकॅनिकलची जॉब घेताय तर आजकाल तसं राहिलेलं नाहीये की आजकाल मेकॅनिकल पण कॉम्प्युटराइज झालंय, पण तसं आपण विचार केला पाहिजे की मेकॅनिकल शक्यतो ऑन साइड जॉब्स असतात, तिथे जावं लागतं. जर तुम्ही ऑन साइड इंजिनियर असाल, मेकॅनिकलचे कोर इंजिनियर असाल, रिस्पेक्ट असतं, तुम्हाला तिथे जावं लागतं. मग मी असा विचार केला पाहिजे. प्लस मला मेकॅनिकलचे सब्जेक्ट्स आवडतायत का. मेकॅनिकलचे सब्जेक्ट्स कोणते आहेत रे. मेकॅनिक्स आहे, फिजिक्स आहे, न्यूमरिकल्स मेकॅनिकलमध्ये खूप असतात, हे मला जमणार आहेत का. करून बघा ना, मेकॅनिकलचा सिलेबस उघडून बघा, हे आवडतंय का बघा. आवडत असेल तर नक्की घ्या ना. तुम्हाला जर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जायचंय, मेकॅनिकल म्हणलं की नक्कीच सगळ्यांच्या पहिल्या डोळ्यासमोर येतो ऑटोमोबाईल इंडस्ट्री. मला गाड्यांमध्ये आवड आहे का, मला गाडी बघितल्यावर समजतच नाही की कोणती गाडी आहे, आणि मी मेकॅनिकल इंजिनियर घेत असेल तर मी नक्कीच चुकतोय. लक्षात येतंय. मग इलेक्ट्रिकल मध्ये गेलं तर तुमच्या 12वीचे चॅप्टर्स वरून अंदाज घ्या ना बाळांनो. 12वीचे जे तुमचे चॅप्टर्स होते, इलेक्ट्रोस्टॅटिक्स होतं किंवा तुम्ही ट्रान्सफॉर्मर्स शिकले, तुम्ही मे बी काय काय वेगवेगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत, इलेक्ट्रोस्टॅटिक्स तुम्ही शिकलेले आहे, हे सगळं इलेक्ट्रिकलचा पार्ट आहे. बरोबर आहे. तुम्ही कंट्रोल सिस्टीम शिकले, तुम्ही पॉवर सिस्टीम शिकले, ट्रान्सफॉर्मर कसं वर्क होतं, त्याच्यानंतर एनर्जी कसा सप्लाय होते आणि घरापर्यंत कशी येते, हे सगळं तुम्ही शिकले. म्हणजे मग या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही इलेक्ट्रिकलकडे कल द्या. नाही दादा मला कोडिंग आवडते, हे तर कोणी विचार केलेलाच नाही. पण जर तुम्हाला CS, IT, AI, ENTC घ्यायचंय तर कोडिंग आल्याशिवाय होणार नाहीये. CS, IT, AI म्हणजे काय, कोडिंग. ENTC ब्रांचची पूर्णपणे अवलंबून कशावर आहे, कोडिंग. म्हणजे CS, IT, AI च्याच प्लेसमेंट्सवर आहे. म्हणजे तुम्ही पुन्हा जाऊन IT कंपनीच्याच प्लेसमेंटसाठी जाणार आहेत. सर IT कंपनी तुम्हाला मेकॅनिकलचा सिलेबस विचारणार आहे का, तुम्हाला इलेक्ट्रिकलचा सिलेबस विचारणार आहे का, नाही, तुम्हाला कोडिंगच विचारणार आहे. मग जर तुम्हाला CS, IT, AI, ENTC घ्यायचंय, प्रत्येक जणाला विचारलं 90% आहे, काय पाहिजे, CS. दुसरं काय, 85 ला विचारलं CS, 50 ला विचारलं CS. ठीक आहे, CS पाहिजे, पण का पाहिजे याचा विचार करा. CS घ्यायचंय घ्या, बिंदास घ्या, पण कधी तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता लक्षात घ्या. 2 लाख इंजिनियर यावर्षी पास होणार आहेत. म्हणजे तुमची ज्या वर्षी बॅच पास आउट होईल तेव्हा 2 लाख इंजिनियर सोबत तुमची कॉम्पिटिशन असणार आहे. देव करो की तेव्हाही आज जशा नोकऱ्या आहेत, आज चांगले जॉब्स मिळत आहेत, तसे तेव्हाही मिळत राहू. मग जेव्हा तेव्हा जॉब्स मिळत असतील किंवा थोडे जर जॉब्स कमी झाले तर तुम्हाला एवढ्या लोकांमध्ये पुन्हा कॉम्पिटिशन द्यायची आहे, आणि ती कॉम्पिटिशन देताना कोडिंग मध्ये द्यायची. मग तुम्ही उगी बेसिक मी कोडिंग करतो किंवा मी काहीतरी करतो, मग तुम्हाला जॉब मिळेल का, नाही मिळणार. सो जेव्हा तुम्ही CS घेताय, IT घ्यायचं म्हणताय, AI घ्यायचं म्हणताय, ENTC घ्यायचं म्हणताय, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मला कोडिंग आली पाहिजे. म्हणून मी सोपं सांगतो, अजून 5 दिवस तुमच्याकडे आहेत. मी काय सजेस्ट करेन की ब्रांच निवडणं खूप सोपं आहे. सगळ्यात पहिले ठेवा, मला कोडिंगवाल्या ब्रांचेस घ्यायच्यात का नॉन कोडिंगवाल्या ब्रांचेस घ्यायच्यात. कोडिंगवाली ब्रांच म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कोडिंग आहे. जसं CS, IT, AI, ENTC ही जर ब्रांच तुम्ही घेत असाल तर तुम्हाला कोडिंग शिकणं मस्ट आहे. म्हणजे तुम्ही जर डॉक्टर बनत असाल तर इंजेक्शन देता आलंच पाहिजे. मी 20 एकर जमीन घेत आहे तर मला शेतीबद्दल थोडं माहिती पाहिजे. तसंच जर तुम्ही CS, IT, AI, ENTC घेत असाल तर कोडिंग तुम्हाला आलीच पाहिजे. मग काय करू दादा, मी काही डेमो व्हिडिओज तुम्हाला देतो, प्लस युट्यूबवर हजारो व्हिडिओज आहेत.
ठीक आहे, खूप व्हिडिओज आहेत, तुम्ही सर्च करा. आता युट्यूबचा प्रॉब्लेम काय आहे की कोडिंग कोर्स माझा का बरं चालतो, युट्यूबवर एवढे कोर्सेस आहेत पण तरी माझा कोर्स का बरं चालतो, कारण युट्यूबवरचे व्हिडिओज पहिले 10-12 व्हिडिओ समजतात, 15 व्हिडिओज नंतर ते एकदम हाय लेवल बोलायला सुरू करतात, मग मुलांना समजत नाही. त्यामुळे नक्कीच दरवर्षी माझा कोडिंग कोर्स लॉन्च झाल्यावर 2-2, 3-3 बॅचेस फुल होतात, कारण मुलं ट्रायल करत नाहीत. काही काही मुलांना वाटतं युट्यूबवरून शिकूया. बघा ना, 15-20 व्हिडिओज पहिले बघा, समजतंय का बघा, समजलं तर नक्की तिथून करा, काही प्रॉब्लेम नाही. पण माझा म्हणण्याचा उद्देश आहे कुठूनही करा, अभ्यास करा, ऍटलिस्ट त्याची माहिती घ्या, ते प्रकार जो आहे कोडिंग हा विषय नेमकं काय हा समजून घ्या आणि याचा पूर्ण एक अर्थ समजून घ्या की कोडिंग म्हणजे काय, कोडिंगमध्ये काय करावं लागतं आणि मला ते आवडतंय का. हे जर तुम्ही समजून घेतलं तर 100% घ्या. CS घ्या, IT घ्या, AI घ्या, ENTC घ्या. नसेल आवडत तर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल घ्या. सो ॲज इझी ॲज दिस आहे, एवढं सोपं तुम्ही स्वतःला करू शकता आणि या पद्धतीने करू शकता. अजून सुद्धा 2-3 दिवस आहेत तुमच्याकडे. मी शांतपणे विचार करा की मला कोडिंग आवडतीये का, मला जमतीये का, मला करायची आहे का. आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो, तुम्हाला कोडिंग शिकावीच लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये हे सगळं जग ज्या दिशेने जातंय, CS, IT, AI या ज्या दिशेने हे जातंय, कोडिंग शिकावीच लागणार आहे. जर शिकावीच लागणार आहे तर मी आजपासूनच त्याची तयारी केली पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. पुन्हा मी येतो फोनच्या उदाहरणावर. जसं तुमच्याकडे वेगवेगळे फोन्स होते तसं समजा की तुमच्याकडे वेगवेगळे कॉलेजेस आहेत. आता जर तुमचं बजेट 20,000 असेल तर आयफोन घ्याल का, किंवा जर तुमचं बजेट 1.5 लाखाचं असेल तर आयफोन सोडून दुसरं काही घ्याल का. तसं जर तुमचं पर्सेंटाईल चांगलं असेल तर चांगल्या कॉलेजेसमध्ये बेस्ट कोणतं हे निवडण्याचा प्रयत्न करा. आणि जर कमी पर्सेंट असेल तर त्यामध्ये मला कोणते कोणते कॉलेजेस मिळू शकतात आणि मग तिथे कोणती ब्रांच मला मिळू शकते. जसं स्पेशलायझेशन आपण म्हणतो, जसं फोनमध्ये कॅमेरा बघतो, डिस्प्ले बघतो, बॅटरी बघतो, रॅम रोम बरंच काही काही बघतो, तसं त्या कॉलेजमध्ये मला काय मिळू शकतं हे बघा, त्याची एक लिस्ट बनवा आणि इतक्या सोप्या तुम्ही तुमच्या लिस्ट बनवू शकता. हे व्हिडिओज बघू नका की 60 to 70 मध्ये काय मिळतं. पहिले ठरवा की तुम्हाला काय करायचंय, त्याच्यानंतर ठरवा की मला मिळतंय काय, आणि मग तुम्ही एक परफेक्ट ब्रांच तुमच्यासाठी निवडू शकता आणि एक परफेक्ट कॉलेज तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता. ओके, आय होप हा व्हिडिओ तुमच्या लक्षात येतोय. मला ही कल्पना कुठून आली, मी 2-3 दिवस झालं फोन उचलतोय, दादा माझा फोन, मला मी कोणता फोन घेऊ, मी कोणता लॅपटॉप घेऊ. मग मी हे ठीक आहे, मी सांगतो की हे फोन घे, हे लॅपटॉप घे, मला जेवढं काय माहित असेल त्याच्यातलं मी सांगतो. लगेच मुलांचा मग मी लगेच प्रश्न विचारतो, ठरली का तुझी ब्रांच, कोणतं ब्रांच घ्यायची. नाही दादा ते तर अजून ठरायचंय. कॉलेज ठरलंय का, नाही दादा ते तर अजून ठरायचंय. म्हणजे आपण मोबाईल ठरवतोय पण आपण ठरवत नाहीये. आणि लक्षात घ्या, हे मी मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय, माझा याच्यामध्ये तुम्हाला वाईट वाटावं, तुम्हाला टोमणं असं काहीही भाग नाहीये. माझा सांगण्याचा उद्देश समजून घ्या. येणाऱ्या 4 दिवसामध्ये तुम्हाला या गोष्टी फायनलाइज कराव्या लागतील, कारण येणाऱ्या 4 दिवसामध्ये कॅप राऊंड सुरू होणार आहेत. एकदा कॅप राऊंड सुरू झाले की ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे प्रेफरन्स टाकावे लागणार आहेत. सो माझ्या बजेटमध्ये, माझ्या पर्सेंटाईलवर मला काय मिळतं याचा विचार 100% करा. मी सांगितलंय तुम्हाला की तुम्ही टेककडे जायचं का कोरकडे जायचं, हे सिंपल फंड आहे. मला कोडिंग जमत असेल तर मी टेककडे जावं, जमतच नसेल किंवा मला त्याच्यात आवडच नसेल तर मी कोरकडे जावं. मग कोरकडे गेलो म्हणून मी कोडिंग शिकायची नाही का, शिकायची. ऍटलिस्ट थोडंसं बेसिक शिकून ठेवा. जर येणाऱ्या काळामध्ये कोडिंगमध्ये अजून खूप फ्युचर आलं तर मे बी तुम्ही असं करू शकता की भविष्यामध्ये तुम्ही कोडिंग शिकू शकता आणि त्याही जॉब्समध्ये तुम्ही जाऊ शकता. सो शांत याच्याने सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि शांतपणे तुमची ब्रांच तुम्ही निवडा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मी नक्कीच एक व्हिडिओ बनवेन की कोडिंग म्हणजे नेमकं काय, मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. मी प्लॅन करतो की तुम्हाला मी काही डेमो व्हिडिओज आपल्या कोर्सचे देता येतील का बघूया आपण, जेणेकरून तुम्हाला समजेल की बाबा काय असते कोडिंग काय नाही. सो जर ज्यांना डेमो व्हिडिओज हवेत कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायला विसरू नका की दादा डेमो व्हिडिओ हवा आहे म्हणून. आपण जर तसं खरंच सगळ्यांना डेमो व्हिडिओ हवा असेल तर मी काही डेमो व्हिडिओज रेडी करतो आणि मी ते तुम्हाला पाठवतो, जेणेकरून तुम्हालाही थोडं समजेल की कोडिंग काय असतं काय नाही. आणि मी पुन्हा सांगतो, माझ्याकडे या किंवा माझ्याकडे कोडिंग करा अशातला भाग नाहीये. माझा पुन्हा सांगण्याचा उद्देश हा असेल की कोडिंग काय बघा, कोडिंग काय शिका, कुठूनही शिका, पण ती करून बघा. नंतर ऍडमिशन घेतल्यावर कळालं की मला आता कोडिंग आवडत नाहीये तर उपयोगाचं नाहीये. आज करून बघा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. अजून असे कोणते व्हिडिओ